नमस्कार. द कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड कराड निर्मित आणि कल्पेश पाटसकर यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या संतांची मांदियाळी या दिनदर्शिकेतील संतांची माहिती आपण ऐकत आहात. भाग 8. लेखक चिरंजीव हिमांशू देवभूषण अफळे. वाचक स्वर सौ स्वप्नजा संदीप वझे बर्वे. संत नरहरी सोनार. हरिहराची एकरूपता पटवून देण्यासाठी या भूतलावर अवतीर्ण झालेले संत म्हणजे श्री नरहरी सोनार. श्रावण महिन्यातल्या शुक्ल पक्षाच्या त्रयोदशीला श्री महाराजांचा पंढरपुरात जन्म झाला. त्यांचं घराणं पेशानं सोनार होतं. शिवभक्ती ही त्यांच्या घरी परंपरेने चालत आलेली होती. परिणामतः संत नरहरी सोनार हेही परम शिवभक्त होते. त्यांची भक्ती अत्यंत उच्च कोटीची होती. आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात ते एकनिष्ठ शिवभक्त असल्यानं इतर देवतांची आराधना ते करत नसत. दरम्यानच्या काळात तेथील सावकारास नवसानं पुत्रप्राप्ती झाल्यानं पांडुरंगासाठी कमरेची सोनसाखळी करायची होती. यासाठी ते नरहरी सोनारांकडे आले. परंतु शंकराशिवाय इतर देवतांचे मुख न पाहण्याचा त्यांचा पण असल्यानं त्यांनी याकरता नकार दिला. यावर उपाय म्हणून सावकारानंच त्यांना माप आणून दिलं. मापानुसार नरहरी सोनारांनी सोनसाखळी तयार केली. सावकारानंही मोठ्या आनंदानं ती साखळी मंदिरात जाऊन विठ्ठलाला घातली. पण ती साखळी एक विधभर जास्त झाली. तेव्हा सावकारानं ती साखळी नरहरी सोनारांकडे जाऊन कमी करून आणली. परंतु पुन्हा साखळी एक वीत जास्तच झाली. त्यामुळं आणखी एकदा सावकार साखळी कमी करण्यासाठी नरहरींच्याकडे आले. या प्रकारानं नरहरी गोंधळून गेले. शेवटी यावर उपाय म्हणून स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधून श्री नरहरी सोनार स्वतः विठ्ठलाच्या मंदिरात गेले. मूर्तीपाशी जाऊन जेव्हा ते सोनसाखळी पांडुरंगाच्या कमरेभोवती बांधू लागले तेव्हा त्यांच्या हाताला व्याघ्रचर्म लागली. आश्चर्य वाटून त्यांनी हात गळ्याभोवती नेले असता मूर्तीच्या गळ्यात शेषनाग असल्याचं त्यांना जाणवलं. लगेचच त्यांनी आपल्या डोळ्यावरील पट्टी काढली. बघितले तर समोर विठ्ठलाची मूर्ती होती. पुन्हा त्यांनी पट्टी बांधली तर हाताला मात्र शिवस्वरूप जाणवलं. या प्रकारानं गोंधळून गेलेल्या नरहरींना साक्षात्कार झाला की परब्रह्म श्री पांडुरंग हेच परमात्मा श्री शंकर आहेत. हरी आणि हर यात भेद नाही. या घटनेनंतर देवा तुझा मी सोनार, तुझ्या नामाचा व्यवहार असे म्हणत ते विठुरायाच्या भक्तीत आकंठ बुडून गेले. संत साहित्यात त्यांच्या उपलब्ध असलेल्या अशा कित्येक अभंगांमध्ये त्यांनी विठुरायाची आळवणी तसेच सर्वसामान्यांना मोलाचे मार्गदर्शन केलेले दिसते. आपला उर्वरित जीवनमार्ग त्यांनी विठ्ठलमय करून टाकला. यामुळं प्रपंचासंबंधी लवकरच ते अगदी अनासक्त होऊन ब्रह्मस्थितीला जाऊन पोचले. नरहरींनी माघ कृष्ण तृतीयेस विठ्ठल नामात पंढरपुरात त्यांच्याच मंदिरासमोर समाधी घेतली आणि ते पांडुरंगाशी एकरूप झाले.